काय नाव तुमचं? हरेश बालू जुमारे. अरे जी, तुम्ही कुठल्या गावात राहतात? काय नेमका प्रॉब्लेम झाला? मी खोनी गावात राहतो. आमच्या इथे शेतावर देव आहे, वेताल देव म्हणून. खोनी, अंतरली, पगड्यापाडा असे सर्व लोक इथे, हिंदू लोक सर्व इथे पूजा करतात. आणि हा वर्षानुवर्षाचा देव आहे इथे, आजचा नाही, बऱ्या पिढ्यानपिढ्याचा देव आहे. पण इथं देवाची आम्ही त्या दिवस पूजा करायला आलो, तर इथून देवाची मूर्तीच गायब झालेली आहे. तर हा देवाची मूर्ती गायब झालेली आहे, तर पोलिसांनी याचा शोध घेऊन हा देव जिथे आहे तिथे, ज्याने आहे तिथे आणून ठेवावा. आणि याचा गाव पूर्ण चिंतेत आहे का हा वेताल देव आहे, हा कसं काय कुणी उकळू शकेल इथून. तर तो तिथून पोलिस लवकरात लवकर तपास करून जो आहे तो मार्गी लावावा. नाव तुमचं? जनार्दन बालू जुमारे. तुम्ही कुठल्या गावात राहतात आणि काय नेमके? मी खोनी गावात राहतो. माझी इथे शेती आहे. माझ्या शेतावरचा देव आल्यानंतर, मी पूजेला आल्यानंतर माझा पूजा बघताना शेतावर देव गायब झाला आहे. बघतो तर पूर्ण उकरून फेकून कोणीतरी दिला, कुठली मग हे माहिती नाही. परंतु हे असताना आज पिढीचा माझ्या 5 पिढ्याचा देव आहे इथे. तर आम्हाला अशी चिंता झाली का देव अचानक गेला कुठे. पोलीस स्टेशनमध्ये काय तक्रार केली? आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली, पोलिसांचा केला सहकार्य. पोलिसांचा तपास चालू आहे. आणि गावातला बरीचशी लोक विचारपूस करतात की बाबा देव अचानक कसं गायब झाला. हां, आता काय मागणी तुझी, काय मला? आमची मागणी आहे का बाबा आमचा देव गेला, देव तिथं आणून ठेवावा. जेवणी कोणी हे केलं असं ते, आणि कोणाला त्रास नाही व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे. काय नाव तुझं? जनार्दन बालू जुमारे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.